सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिद्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर. अधिक मास महात्म्य आजचा हा 8वा अध्याय आपण आज घेत आहोत. प्रथेप्रमाणेच आपण पहिल्यांदा याचं वाचन करणार. वाचन केल्याच्या नंतर ह्यातला जो गर्भित अर्थ आहे किंवा सारांश जो आहे, तर तो किंवा रहस्य म्हणता येईल, तर ते आपण समजून घेणार. श्री अधिक मास महात्म्यम अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. जय श्री रुक्मिणीर्वरा पांडुरंगा दीनोद्धारा, कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो, कृपा कटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेदो लागे पै. श्लोक. श्रीर्गुरु उवाच. भगवन् भवतापोग हारिन्नानंद विग्रह, मलमासे त्वशक्तानां स्नानादो किं शुभं नृणाम्. टीका. ऐका आता श्रोते जन, लक्ष्मी नारायण संवाद जाण, जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा, अगाध तुमचा महिमा, जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक, स्वामी राया असे देख, शरीर झालिया अशक्त, न घडे देख स्नान विधी. जयाते मुख्य नाही स्नान, तयाने काय करावे दान. तरी निर्फळ जो जन्मुन, भूभार केला नाही तेणे पै. तरी ऐसियाची कवणगती, मज निवेदावे कृपामूर्ती. जेणे तरुणोपाय प्राणिया प्रती, घडे सद्गती अनायासे. श्लोक. श्रीकृष्ण उवाच. शृणुसाध्वी प्रवक्ष्यामि, लोकानुग्रहकारिणी. सम्यक् प्रश्नकृत सर्व लोकोपकृतिकारकः. टीका. ऐक साध्वी वचनाते, तुवा प्रश्न केला निरुते. तो तव सर्वया जगाते, परम उपकाराते जाणपा. तरी शक्ती नाही जया शरीरी, अण धन तेही नसे पदरी. इच्छा ते उद्भवलीसे अंतरी, करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही, तो विचारो भलतीये ठाई.
तैसीचे हेही नवाई ठाईचे ठाई तटस्थ या लागी सांगतो ऐके भजन करावे परमनिके भजना वीण आणिक देखे सार्थिक आणिक नसेची भजने तरले महाज्ञानी तपस्वियां माझी शिरोमणी महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा नाम जपे कैलास नायक हळाहळ झाले शांत तात्कालिक ऋषी माझी पुण्य श्लोक वाल्मिकी देख तरलासे नामस्मरणाचा प्रादुर्भावो शतकोटी प्रबंध पाहावो त्रैलोकीचा समुदावो मान्य केले तया लागी या लागी सुंदरी पाही नामस्मरणाविण सार्थक नाही न पडावे आणिक प्रवाही शक्ती नाही म्हणून या श्लोक अपि कर्मफलोधानां दाहकं भवतारकम् अशक्तानां विशेषेण मलमासे विशेषतः हरेर्नाम कीर्तनं कथितं बुधै येन केन प्रकारेण सर्वकामाप्तिसाधनं टीका शक्ती नसे जयाचे देही तरी भजन करावे तेही सदा सर्व काळ हृदय अच्युत चिंतन करावे कोटी गोदानाचे फळ पाही जन्मवरी तीर्थ केले नाही अपार दाने दिदली स्वगृही परितुलना नाही नामासी श्लोक कृष्ण कृष्णेती कृष्णेती प्रत्यहं वक्ति वैकलो नित्यं यज्ञयुतं पुण्यं तीर्थकोटी फलं लभेत टीका कोटी यज्ञाचे जे फल ते नामे पाविजे तात्काळ ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजे तया ते फुकाचे मुखी नाम घेता काय वेचे हो तत्वता अवघा वेळ भांडता उसंत तत्वता नसेची परी यासाठी घडी माझी एक पळ अथवा निमिष देख आठविता यदुनायक या विण आणिक नसे काही म्हणून अशक्त पुरुषा ते पाही हरी भजनाविण काही दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही आणिक जरी झाले पापाचे डोंगर नारी अथवा हो नर पाप क्षाळना ते आन विचार नाम निर्धार बोलिलासे या कलियुगी जाण लतिके घडतील अनंत पातके स्त्री हत्या बाळ हत्या देखे भ्रूण हत्या महापाप मात्रा गमनी मातृहत्यारी भगिनी स्नुषा गमनी निर्धारी शेखी तयाचा तो वध करी पापे अघोरिया नामे गुरु हत्या पितृहत्या जाण गोहत्या अभिलाषे जो धन मांसाहारी मद्यप्राशन निंद्य जाण विप्राशी ही महत्पापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणली नामे नाश होती सकळी जेवी होळी तृणाची श्लोक एते चान्ये च पापिष्ठा महापापामृताश्चये सर्व पापे प्रमुच्यन्ते कृष्ण रामेति कीर्तनात टीका आपले न करावे नामोच्चार तरी दुजिया ते करावा सोपस्कार अथवा पुराण श्रवणी क्षणभर जाऊनिया बैसावे अवघा वेळ संसार धंदा करिता फुरसतची नाही तत्वता तथापि क्षण एक पाहता अवकाश दिजे सज्जनी अमूल्य नरदेहाची प्राप्ती कोटी वेचिता नये एक घटी आयुष्य जातसे उठावटी म्हणून पुण्यासाठी पैकी जे श्लोक घोरे कलयुगे प्राप्ते सर्व धर्म विवर्जिते हरि कीर्तनमे वात्र संपूर्णं फलदायकं हरेर्नामेव नामेव नामेव मम जीवनं कलो नास्त्येव 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 गतिरन्यथा टीका यदर्थी इतिहास बरवा श्रोता विमळ परिसावा तया योगे जगाते सर्वा उपरती घडे तत्काळ उत्तर देशी नर्मदा तीरी भूसूर नामे एक नगरी तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी कांता तयाची पाहता नामे सावित्री परम पतिव्रता अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी हे कृष्ण गोविंदा गोपाळा मुखी सर्वदा हाची साळा पती तिचा परम धनागळा ऐसे आगळा कृपणतो पोटा न खाय पुरते अन्न साची लेसी साची तो धन्य
कोणी दिदिल्या वस्त्र नूतन, टाकी विकोन धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही, सप्त कुंभ साचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ. कांतेसी धड वस्त्र नसे, पोटा अन्न मोजून देतसे. स्वय एक भुक्त करीतसे, धड गोड सरसे न पाहे. या रीती क्रमितसे काळ, पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निरपळ असोनी. ते नेणे कधी कुलधर्म कुलाचार, तीर्थ पर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार, नेणे प्रकार आणि काही. काय करावे ऐसियास, नेणे कधीही सुग्रास. ऐसियाचे देवे संगतीस, कापा घातले मज लागी. स्वगृही इतकी आपदा, परिपती ते न मागे कदा. नामही न सांडी सर्वदा, गोविंदा गोपाळा माधवा. ऐसे वर्तता संसारी, तव वर्तली नवलपरी. ब्राह्मण गेलासे बाहेरी, कृषी वळी ते आणावया. तयाचा नित्य हाची व्यापार, पंचांग घेऊन बरोबर. सदांचा तो रानभर, जाय निर्धार रानाते. ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी. मध्यान समयी पातला घरी, म्हणे आहेत घरी भट्ट बाबा. तव कांता आली धावत, कोण म्हणून पुसत. ये रुवदे मी शूद्र निश्चित, आमंत्रणार्थ पातलो. आज माझी ग्रामी, ब्राह्मण भोजन आहे धामी. ऐसे म्हणून पातलो मी, द्यावया आमंत्रण. तरी बाबा आलिया बाहेरुनी, सत्वर धाडा माझी सदनी. विलंब न लाविजे ते क्षणी, येता क्षणी धाडीजे. ऐसे सांगोनी तो गेला, तव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला. तो सवेची ब्राह्मणही पातला, कृषी भारा शिरावरी. तो भारा आपटिला तत्काळी, उसासा टाकुनी बैसला स्थळे. कांतेसी म्हणे ते वेळी, उदक आणि प्राशना. येरी उदक न देता घडी, निरोप सांगतसे तातडी. म्हणे ऐका हो स्वामी परवडे, शूद्र या घडी पातलासे. ग्रामतयाचा कोश दोन, तुम्हा देऊन गेला आमंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून, कोळंबतील ब्राह्मण भोजनासी. ऐसी ऐकताची मात, तैसाची उठिला खडबडीत. म्हणे पंचपात्र देई त्वरित, जातो निश्चित धावुनी. येरी म्हणे उदक स्वीकारा, तो म्हणे मार्गी असे झरा. मज जाण्याची असे त्वरा, उदक मार्गी स्वीकारीन. ऐसे ऐकता वचन गाठा, येरी पिटतसे लल्लाटा. म्हणे अहो कटकटा, केवी हा वाटा पापाचा. इतुके धन असूनी गृही, परी नाही याचिया दैवी. आहारे शेषशाही, कैसी नवाही केले. कानसर हे माझा भोग, याचे पावले मी अर्धांग. तव पापिया माझी सांग, शिरोमणी असे हा. ऐसे म्हणून ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्ध झारी. आणून ठेविली झडकरी, तया निकटी तात्काळक. म्हणे हे उदकाची झारी, घेऊन जाईजे बरोबरी. तृषा लागता मार्गावरी, प्राशन करी दयाळा. निके म्हणून वरी घेतले, तत्क्षणी प्राशन नाही केले. मार्ग झड करून चाले, विलंब झाला म्हणून. चालता क्रमितसे पंथ, धर्म गाठलासे अतोत. धापा देऊन धावत, लगबग बहुत भोजनाची. पहा हो मिष्टांनासाठी, विप्रा लागी आवड मोठी. परांना ते लाळ घोटी, टपत जैसे बक जैसा. आलिया आमंत्रण, जिव्हा उल्हासमानी पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाचे जीणे, या लागी घडून झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण. जवळी असता जीवन, प्राण जावो परी न सेवी. तृषेने जाहलासे व्याकुळ, म्हणे उदक असे अळुमाळ. सभोवते निरखतसे सकळ, सावली पैन देखे तथा. मग एक वारुळे देखिले नैनी, तयाची सावली पाहुनी. नावे कस्तिरावला तै स्थानी, उदक झारी काढीत. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी. तैसेची लाविले होटी, गौल्यता दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाण,
तैसेची तोंडीचे हाती घेऊन म्हणे हे शिव भगवान बुडविले रांडेने सर्वही यावरी ते दुग्ध झारी ओतली वारुळा माझारी चांडाळ तो न प्राशन करी केली परी असे तेणे परी नामस्मरणाचे महिमान कांता नित्य करीतसे आपण तयाचे नियोगे करुणी जाण फिरले अदृष्ट तयाचे एका फुस्करा सरशी ध्वनी निगती झाली तत्क्षणी येरू दचकला अंतकरणी म्हणे हे तो करणी अघटित तया वारुळा माझी देख एक महाभुजंग असे भयानक तप्त शरीर पसरले मुख उष्णे देख संतप्त झालासे तव त्या वारुळा माझी दुग्ध धार पडली मुखा माझी घटघटोनी प्राशन करिताजी मना माझी संतोषला तात्काळ निघाला बाहेरी मनुष्य रूपे ते अवसरी फणा उभारून या शिरी बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता तू कोण पर उपकार्या सगुण संतुष्ट केले मज लागून ये काळी स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानसी तेची मागीचे आम्हा पासी संकोचन धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा ऐसे तयाचे उत्तर ऐकून येरू परम दचकला मनी म्हणे कवण बोले मनुष्यवाणी मागे परतून पाहत मागे परतुनी पाहे तया ते तव पंचफणा मस्तका वरुते मनुष्यवाणी बोले त्या ते ऐका श्रोते हो म्हणे आपण असा कवण मस्तकी फणा दारुण जाण बोलता मनुष्या ऐसे वचन की जे निवेदन मज लागी तब बोलता झाला ईश म्हणे मी तव असे शेष संतुष्ट झाले मानस दुग्ध प्राशने तुझिया या लागी झालोसे प्रसन्न इच्छा असेल ते मागे वरदान येरू करी हास्यवदन म्हणे हे तो विधान कांतेचे ऐका महाराजा ये अवसरी कांता आमची असे घरी ती ते पुसून झडकरी येतो माघारी परतोनी तियेची इच्छा असे काय हे तो मज ठाऊके न होय इतका केला जो उपाय तो पर्याय तिचच असे पै मी परतून मागता येती आपण स्थिरावे समर्था येरू तथासी म्हणून तत्वता झाला परतता ब्राह्मण कैची संध्या कैचे स्नान तेथे कैचे भोजन पान दिथले सोडून आमंत्रण आला परतून निजगृही धावत पळत लगबगे गृही पातला लाग वेगे द्वारदेशीहून म्हणे कोठे गे घर बुडवणे पापिष्टे ऐसा पती शब्द ऐकता धावत आली पतिव्रता चरणावर ठेवून माता अपराध समर्था क्षमा करी नमना ऐसे ओढण तुझे न देखो पै जाण तात्कालची शांत होन क्रोध निघोन पै गेला मग समूळ वृत्तांता ते सांगता झाला तिये ते तुवा दुग्ध झारी निरुते दिदिली प्राशना मज लागी उदक म्हणून पय दिले क्रोधे मी तो नसे प्राशिले म्हणून वारुणी उलंडिले ते प्राशिले भुजंगे तत्काळ मनुष्य रूप धरून प्रसन्न झाला मज लागून पुसावया तुझ कारणे आलो धावून तत्काळी तरी काय इच्छा असेल मानसी तेची माग तू तयासी ऐकून ऐसिया वचनासी येरी मानसी चाकाटली म्हणे नवल केवढे झाले आमंत्रणे सोडिले बोलतसे ऐसिया बोले सत्यमिथ्या हरी जाणे विचार करणे निजमनी म्हणे इतकोची मागजे तया लागोनी जे दिधले असे तेची देऊनी मनोरथ पुरवावे इतकेची मागा स्वामी आणिक नसे काही उर्मी तथास्तु म्हणून स्व आगर्मी परता झाला तात्काळ येऊनी नमिले शेषराजा म्हणे ऐका वचन महाराजा कांतेची मानसी जे चोजा श्रवण करी आदरेसी ती बोले दिधले तेची द्यावे आणिक न मागू जीवे भावे समर्थे हेची पुरवावे मनोभावे दयाळुवा ऐकुनी तयाचे उत्तर शेषवदे कर्म अघोर कांता तुझी परमचतुर मागितला वर नेटका ते तव नसे तुझिया कपाळी परी देणे घडे ये काळी तथास्तु म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग ब्राह्मण परतला तेथून मार्गी विचार करीतसे मनी म्हणे आमंत्रणे दिथली सोडून संधी अस्तमानी हो आली
तरी आजी सुदिन पर्व काळ, शनी प्रदोष परम मंगळ, तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजन लागी पाचारू, म्हणे मिष्टान्न करून बरवे, भूदेवा ते तोष व्हावे, आपणही यथेष्ट भक्षावे, मग संतोष व्हावे कांतेचे, ऐसा करुणी विचार, गृही पातला सत्वर, परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर स्त्रियेशी, म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगाप्रती, दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती, वदनी गुप्त झाला तो, तरी ऐके एक विचार, आम्हा क्षुदेने पीडिले फार, आजी प्रदोष आणि मंदवार, सर्व अपार सर्व अपार बोलिजे, या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देऊनी येतो आमंत्रण, तुवा षड्रस अन्न निर्मुन, करी पक्वान यथास्थित, सामग्री आणि तो या अवसरी, म्हणून पातला गृहांतरी, उकरुनिया द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5, मग शर्करे सहित सामग्री, सर्वही बांधी पदरी, आमंत्रणे करुणी विप्रा घरी, आला झडकरी मागुता, ऐसे होता ते अवसरी, कांतेचा हर्षण माये अंतरी, म्हणे संतुष्ट झाला मुरारी, उपजली अंतरी सदास्वना, मग लगबगे पाक सिद्धी, करीती झाली ते गुणानिधी, षड्रस अन्ने नानाविधी, सिद्ध करुणी ठेवित, मग भ्रतारा ते विनवी सुंदरा, म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा, विलंब झाला से तुम्हा ते करा, होईल एकदा पित्तक्षोभ, एक याम भरली निशा, सत्वर बैसावे भोजनासी, परम येरू परम हर्षयुक्त मानसी, ब्राह्मणासी पाचारिले, अर्ध्यपाद्यादी पूजन, करिता झाला आपण, देऊन सुमन आणि चंदन, रंगमाळिका घातली, विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे, दीप उजळुनिया पवित्रे, कणा रांगोळी निरंजन पात्रे, प्रतिपात्रे ठेवीतसे, मग सरसावनी अचळाते, वाढीतसे पक्वान्नाते, जोडुनिया बद्ध हस्ताते, ब्राह्मणाते वाढीतसे, म्हणती ब्राह्मण नवलकाई, कधीच ऐसे देखिले नाही, अप्रूप आजीचे नवावे, भाग्य आमचे उदेले, असो भोजन होऊन निवाडे, मग अर्पुन त्रयोदश गुणी विडे, दक्षिणा देतसे अति कोडे, सुवर्ण नाणे प्रत्येका एक, कांतेने ही भोजन सारिले, म्हणे आजी परम भाग्य उदेले, सावकाश भोजन झाले, भूसूर आले गृही, मग तो ब्राह्मण धनसंचय, सत्कारणी करिता झाला व्यय, समयी अतीत आलिया पाहे, नवे विनमुख तयाते, ऐसी धरिता सद्वासना, पापा ते झाली से क्षाळना, झाली पुण्याची गणना, पतिव्रता अंगना तयाची, कालांतरे करुण उभयता, पावली झाली मोक्षपंथा, ऐशी नामस्मरणाची वार्ता, तुम्हा सर्वथा निवेदिली, कथा हे गोड ऐकली, म्हणून दृष्टांती असे योजली, न्यून ते पाहिजे क्षमा केली, श्रोते आणि आदरेसी, हे तव दंतकथा नव्हे म्हणजे, प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे, नामस्मरणाविण आन दुजे, नसे जाणीजे सर्वदा, या कलियुगी नामसार, वधुनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर, आणि भगवद वचन निर्धार, श्लोकाधार परिसावा, श्लोक, सर्व कामाश मुक्तिश्च हस्ते तेषां वरानने, ये स्मरन्ति नरा नित्यं नाम मे सर्वरूपिणः। इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित अष्टोध्याय गोडः इति अष्टमोध्याय। आठवा अध्याय आपण ऐकला। या अध्यायामध्ये लक्ष्मीने भगवान विष्णूला प्रश्न विचारला की ठीक आहे देवा, ज्याच्याकडे धन असेल तर तो धन देईल, ज्याच्याकडे ज्ञान असेल तर तो ज्ञान देईल, ज्याच्याकडे अन्न असेल तर तो अन्न देईल, आणि तुम्ही तर सगळं सांगितलं की ह्या मलमास म्हणजे अधिक मासामध्ये स्नानाला महत्त्व आहे, दानाला महत्त्व आहे, दीपदानाला महत्त्व आहे, अपूप दानाला महत्त्व आहे। एखादी व्यक्ती अशी असू शकते
की जिच्याकडे काही ती स्नानसुद्धा करू शकत नाही, म्हणजे स्नानही जर ती करणार नाही, तर मग अशा व्यक्तीचं काय, की जी स्नान करू शकत नाही, तर म्हणजे मग बाकीचं दान धर्माच्या गोष्टी तर खूप लांबच्या झाल्या, म्हणजे ते तर करणारच नाही ती. अशा वेळेस त्या व्यक्तीने काय करावे? भगवान विष्णू म्हणतात की हे देवी, अशा वेळेस त्या व्यक्तीने स्नान केलं नाही केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. स्नान करणं न करणं हे काही फार महत्त्वाचं नाही आहे. जर तो अशक्त असेल तर त्याने जर का नामस्मरण जर का करत राहिला, ते हरीचंच तो जर चिंतन करत राहिला, केवळ तो नामच घेत राहिला, तर मग मात्र त्याला बाकी काहीही करायची गरज नाही. शास्त्रात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्याला लागू होत नाही. त्यानं फक्त नामस्मरण करत राहावं. नामस्मरण केल्यानेच तो पुण्यवंत होतो आणि तो मोक्षाला प्राप्त होतो. जसं त्यांनी उदाहरण दिलं की वाल्या कोळी नामस्मरणच फक्त करत राहिले, स्नान संध्या काहीच केली नव्हती, तरीही ते मुक्त झाले. अशा तऱ्हेनं स्नानाला महत्त्व जरी नाही दिलं गेलं तरी नामस्मरणाला जास्त महत्त्व आहे, हे त्यांनी इथे विशद केलं. आणि याच्या संदर्भात ते दृष्टांत देताना एक कथा सांगतात ते की एक ब्राह्मण आणि एक पत्नी एका गावात राहत होते. तो ब्राह्मण अत्यंत कंजूष होता. स्वतःही तो जेवत नव्हता आणि तेही तो एकच वेळ जेवायचा. पत्नीलाही तो मोजून अन्न द्यायचा आणि सगळं धन साठवायचा. धनाचे त्याने असे हंडे भरून ठेवले ते की सगळं साठवूनच ठेवायचं. दुसरा त्याला छंदच नव्हता. पंचांग घ्यायचं, गावोगावी जायचं, शेतातून लोकांच्या चाराही आणायचा, त्यांनाही त्यांचं भविष्य सांगायचं. धन जे मिळेल ते आणून त्या हंड्यात पुरून ठेवायचं घरीच, पण पोटभर स्वतःही खायचं नाही आणि पत्नीला द्यायचं नाही. एकही दिवशी तो असाच त्या शेतात चारा आणण्यासाठी निघून गेला. तर त्याच वेळेस एक दुसऱ्या गावातला एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने सांगितलं की ब्राह्मण बाबा आहेत का घरी? म्हणे काय काम आहे? त्याने म्हणे त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं आहे, त्याने आमच्या गावी यावं, भोजन घ्यावं. आले की त्यांना लगोलग पाठवून द्या, कारण सगळे ब्राह्मण गावातले थांबलेत म्हणे जेवायचे. आले की लगेच पाठवा. 3दा त्यांनी सांगितलं. तो निघून गेला. जसा ब्राह्मण हा घरी आला, तो गवताचा भारा घेऊन त्याने गवताचा भारा खाली आपटला. तर एरवी त्याची पत्नी त्याच्याशी चटकन बोलत नसे, पण आज तिने जसा हा भारा याने टाकला खाली आणि सांगितलं की अमुक अमुक गावाची एक व्यक्ती आली होती आणि तिने तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे आणि म्हणाले की लवकर पाठवून द्या, तुम्ही जा म्हणे जेवायला तिथे. हा एकदम आनंद आला की आता बस आपल्याला जेवायला जायचं आहे. तर ही म्हणे पाणी देते. तर म्हणे नको नको, पाणी नको म्हणे, रस्त्यात कुठेतरी का त्या झऱ्यावरती मी पाणी पिऊन घेईल, आता वेळ नको घालवायला म्हणून. आणि तसाच तो लगबगीने निघाला. पत्नीने त्याला सांगितलं की अरे म्हणे पाणी नको पिऊ, तर कमीत कमी हे झारी तर घेऊन जा, ही याच्यामध्ये म्हणे मी थोडंसं दूध घातलेलं आहे, साखर घातलेली आहे, क्षीर घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं, आणि जो साखर घातलेली आहे ते तू घेऊन जा. तुला तहान लागली तर तू ते रस्त्यात वाटेत पिऊन घे, नाही पिलं तर घरी घेऊन ये. हा निघाला. खूप आता आधीच उशीर झाला, त्यात लवकर जायचं, ऊन आहे खूप. निघाला, झाडाची कुठे सावली नाही. एका वारुळाच्या जवळ थांबला आणि थांबल्याच्यानंतर त्याला असं तहान लागली. मग त्याला पाण्याची आठवण आली. मग पाणी, तर त्याला असं वाटलं की पाणी होतं की नाही, त्याला तो स्मरणातून त्या निघून गेला. त्याने झारीतलं ते जे होतं ते एक घोट पिऊ म्हणून तोंडात ठेवलं. तोंडात ठेवल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की बायकोनी आपल्याला पाणी द्यायच्याऐवजी साखर घातलेलं दूध दिलेलं आहे. म्हणून त्याने तोंडातलं ते न पिता हातात घेऊन ते बाहेर टाकून दिलं आणि ती झारीतलं जे दूध उरलेलं होतं साखर मिश्रित, ते सगळंच्या सगळं त्या वारुळात त्यानं ते ओतून दिलं. राग खूप आला होता म्हणून. ज्या वेळेस त्याने ते दूध ओतलं त्यावेळेस त्या वारुळामध्ये एक मोठा भुजंग होता आणि तोही भुकेनं तो व्याकुळ झालेला होता आणि वाजता तो तिथून बाहेर निघतच होता. वारुळातून बाहेर तोंड वासून तो निघतच असताना ह्या ब्राह्मणाच्या न कळत त्या
त्याच्याजवळ असलेल्या झारीतलं दूध, साखर मिश्रित दूध त्यानं ते ओतून दिलेलं त्या भुजंगाच्या तोंडात गेलं. तोंडात गेल्यानंतर तो भुजंग प्रसन्न झाला आणि बाहेर मनुष्य रूपात आला आणि म्हणाला की अरे ब्राह्मणा, तू मला खूप तृप्त केलेलं आहेस दूध पाजून, तर तुला काय मागायचं ते मागून घे. हा घाबरला की आपलं तर काहीच नव्हतं, हे बायकोने दिलेलं होतं हे सगळं हे. तर घरी जातो आणि तिला विचारून येतो आणि त्या भुजंगाला त्याने नमस्कार करून सांगितलं की देवा तुम्ही इथेच थांबा, हे सगळं माझ्या पत्नीचं कर्म आहे. तिला विचारून येतो की तिचं काय म्हणणं आहे, कारण हे तिने दूध दिलेलं होतं ते तुमच्या मुखात गेलं. आता तिला विचारतो की तिला काय मागायचं आहे ते, तुम्ही मी येईपर्यंत थांबा. भुजंग म्हणे तू विचारून ये, मी थांबतो. ब्राह्मण लगबगीनं घरी आला. बाहेरूनच त्याने शिव्या द्यायला चालू केला. पत्नी बाहेर आली आणि तिने नमस्कार केला. म्हणे काय झालं देवा? मग त्याने तो थोडासा राग शांत झाल्यानंतर सांगितलं की असं असं झालं सगळं. तू दिलेलं दूध मी ते ओतलं आणि त्या भुजंगाच्या पोटात गेलं म्हणे, मुखात गेलं म्हणे त्याच्या. तर तो म्हणला की तुला काय मागायचं ते माग. आता मला प्रश्न आहे की ते तू सांग म्हणे, मी त्याला काय मागू. तर ती पत्नी खूप हुशार होती. ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही त्या भुजंग देवाला जाऊन सांगा, जे दिधले तेची द्यावे, अन्य नसे मागणे. मी तुम्हाला जे दिलं तेच तुम्ही मला द्यावं, बाकी माझं काही म्हणणं नाही. याही ब्राह्मणाला कळलं नाही. हा पळत गेला तिकडे आणि त्या शेषशाही भुजंगाला सांगितलं नमस्कार करून की माझी पत्नी म्हणाली जे दिले तेची द्यावे. भुजंग म्हणे की अरे मी तर शेषशाही आहे, तुझ्या कपाळी हे मागणं नव्हतं, तुझ्या नशिबी ते नव्हतं, पण केवळ नामस्मरण करणारी तुझी पत्नी, जी सतत नामस्मरण करायची, गरिबीला न कंटाळता अर्धपोटी राहून तू दिलेलं जितकं काही दिलं तितकंच ती भक्षण करून 24 तास माझं नामस्मरण घ्यायची, त्या देवाचं नाव घ्यायची, त्या नामस्मरणाची पुण्यती असल्यामुळे आता ती मागते तर हे तुला द्यायला मला भाग पडलं म्हणे. तिला म्हणे जा. तिथून जसा हा ब्राह्मण निघाला, दिवसभर उपास, अन्नात म्हणजे पोटात अन्न नाही, पाणी नाही, स्नानही नाही, संध्या नाही, काहीच नाही. आणि निघताना जेव्हा घरी निघाला तेव्हा त्याच्या मनात आलं की आपल्यालाही भूक लागलेली आहे, आज शनी प्रदोष आहे, आपणही ब्राह्मण भोजन करून घालावे. विचार बदलला. घरी येता सगळा निर्णय झाला. ब्राह्मणांना त्याने जेवायला बोलून आमंत्रणही देऊन दिलं. घरी आला, पत्नीला सांगितलं की आज ब्राह्मण भोजन घालायचं आहे, मी गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं आहे. आणि त्याने त्या हांड्यातले 5 सुवर्णमुद्रा घेतले आणि पत्नीला सगळं सामान आणून दिलं. पत्नीनेही त्या आनंदाने सामान आणलेलं त्यांचा स्वयंपाक केला. गावातले ब्राह्मणही आश्चर्य करू लागले की कसं काय हा सगळं जेवू घालतोय आपल्याला. तेही तृप्त झाले, पत्नीही तृप्त झाली. मग दोघांनी भोजन केलं आणि ते दोघंजण नंतर मग कालांतराने मोक्षाला पावले. स्नान संध्या जरी नाही केली तर नामस्मरण अविरत करत राहावे, हा एक यामधला संदेश. ह्याला कुठलंही शास्त्राचं बंधन नाही, कुठल्याही धर्माचं बंधन नाही. आपल्या आवडीच्या देवतेचं नामस्मरण चिंतन करत राहावं, हा एक भाग. आणि ह्या ब्राह्मणाच्या पत्नीने जो वर मागितला त्या भुजंगाला, जे दिदलेची तेची द्यावे, खूप मोठा गर्भित अर्थ आहे याच्यामध्ये. आता ज्यावेळेस भुजंगाला खूप भूक लागलेली होती त्यावेळेसच त्याच्या पोटात ते दूध गेलं आणि म्हणून ह्या ब्राह्मणाच्या पत्नीने जे मागितलं की जे दिधले तेची द्यावे, म्हणजे आता मी जर भुकेल्याला जर दूध दिलं असेल तर तसंच तू आता मला एवढं सामर्थ्य दे की मीही सगळ्या भुकेलेल्या लोकांना अन्न देत राहीन. आणि म्हणून त्या ब्राह्मणाची वृत्ती बदलली आणि त्याने ब्राह्मण भोजन घातलं. कर्म आपण कळत करो न कळत करो, जे कर्म आपण करतो तेच कर्म तसेच्या तसेच त्याच फलाच्या रूपाने ते येऊन उभं राहतं. ह्या ब्राह्मणांनी नकळत त्या भुजंगाला दूध पाजलं, म्हणजे त्याची क्षुधा शांत केली. त्याच्या वृत्तीत इतका बदल झाला की त्यानंतर तो प्रत्येकाची क्षुधा शांत करत राहिला. आपणही ज्या कर्माने एखाद्याला जल दिलं आणि त्याची तृषा भागवली तर मग
परमात्मा आपल्याकडनं ते त्या पद्धतीनं कर्म करवून घेतो आणि मग तुम्हाला ते सगळी तशी संधी उपलब्ध होते, तसं सामर्थ्य उपलब्ध होतं. मग जलदानाचं करतात, कोणी अन्नदानाचं करतं, कोणी जलदानाचं करतं, कोणी अर्थदानाचं करतं, तर कोणी वास्तुदानाचं करतं, तर कोणी ज्ञानदानाचं करतं. ती वृत्ती तशीच्या तशीच येते, ज्या पद्धतीनं ते मागितलं गेलं आहे. कर्म ज्या पद्धतीनं होता त्या पद्धतीनंच ती वृत्ती होत राहते. इथे क्षुधा शांत झाली म्हणून मग अनेक वेळेस क्षुधेचं झालं. पण हे कशामुळे झालं? नुसतंच हे कर्मफल याने नाही झालं जे दिलं ते. 24 तास नामस्मरण केल्याने, आणि या पोथीत त्यांनी म्हटलं आहे की 24 तास जेव्हा नसेल तर नुसता संसार करत राहण्यापेक्षा घडीभर का होईना नामस्मरण करावं, कथा कीर्तनी जावं, पुराणाची कथा ऐकावी, एखादी कथा श्रवण करावी, नामस्मरण करत राहावं. ह्याला मात्र काही धन लागत नाही किंवा शारीरिक कष्टही होत नाहीत, पण चिंतन त्या गोष्टीचं होत राहतं. आणि मग त्या चिंतनामधून जसं कर्म घडत राहील तसे त्या कर्मफलानुसार तसेच कर्म घडत राहतात. म्हणून या ब्राह्मणाच्या हातून क्षुधा तृप्त करण्याचे काम ते कर्म घडत गेलं. आपणही नामस्मरण करता करता जे आपल्या वाटेला असेल तर ते सत्कर्म करावं, सद्वचनी राहावं, सतसंगती राहावं आणि नामस्मरणातच राहावं. एवढाच हा संदेश ह्या अध्यायामधून आला. इथे आपण विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परमपूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा.